वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या लोकांवरती सोलापूर पोलीस आता कारवाई करताना ॲक्शन मोडवरती आलेले त्या संदर्भात बोलण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर सर आपल्यासोबत आहेत। सर स्वागत आहे एबीपी माझामध्ये। वाहतुकीचे नियम जे पाळत नाहीत त्यांच्यावरती आपण कडक कारवाई करताय, नेमकी कशा पद्धतीची कारवाई आणि लोकांना काय आव्हान असणार आहे? माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण मागच्या वर्षभरापासून जी दंड आकारणी केली होती, पण बरेच असे वाहतूकधारक आहेत की ते आपले दंड भरत नाही, अशा लोकांसाठी 12 डिसेंबर रोजी लोक अदालतचं आयोजन केलेलं आहे। त्यानिमित्ताने जवळपास 12,000 नोटिसेस आपण काढलेल्या आहेत, 7,000 समन्स आणि 350 वॉरंट काढलेले आहेत। आणि आव्हान सगळ्यांना हेच करण्यात येते की ही जी प्रक्रिया ही न्यायालयीन प्रक्रिया आहे। आपण जर आपले दंड भरले नाही तर आपल्यावर कायदेशीर कारवाई होईल, त्याच्यामुळे आपण आपले दंड त्वरित भरावे। आतापर्यंत जवळपास 160 लोकांनी वॉरंटचे जे आहे ते पैसे भरलेले आहेत आणि आपली कारवाई ती टाळलेली आहे। समन्स आणि वॉरंट जे आहेत ते कशा पद्धतीचे आणि त्याच्यावरती काय कारवाई होऊ शकते पुढे? समन्स आपण जे खटले दाखल करतो न्यायालयामध्ये त्याच्यानंतर समन्स निघत असतात। समन्स प्राप्त झाल्यानंतरही जर एखाद्या व्यक्तीने पैसे भरले नाही तर मात्र वॉरंट निघतो। वॉरंटचे जर आपण पैसे भरले नाही तर आपल्याला न्यायालयीन कस्टडीसुद्धा होऊ शकते। त्याच्यामुळे आपण वॉरंटकडे थोडं सिरियसली बघणं गरजेचं आहे आणि आपण ज्यांना वॉरंट प्राप्त होतील किंवा समन्स प्राप्त होतील त्यांनी ताबडतोब दंड भरणं गरजेचं आहे। ज्यांच्याकडे वॉरंट निघतील त्यांच्यावरती अटकेची कारवाई न्यायालयीन कोठडीशिवाय होऊ शकते, 100% होऊ शकते। ते जर आपल्याला टाळायचं त्यासाठी लोक अदालतचं आयोजन केलेलं आहे। आणि ज्यांना समन्स आणि नोटीस प्राप्त झालेल्या नसतील, वॉरंट नसतील, तरी ज्यांच्याकडे दंड आहे त्यांनीसुद्धा आपले दंड त्वरित भरून टाकावे, जेणेकरून पुढे भविष्यामध्ये अशा कायदेशीर कारवाईला त्यांना सामोरे जावे लागणार नाही। सर, एक साधारणतः एक समज आहे की लोक न्यायालयाची नोटीस आली की तिथं तडजोडी होतात, दंड कमी होतो, त्यामुळे लोक कदाचित भरायला पुढे येत नसतात। त्या संदर्भात काय स्पष्टीकरण आहे? त्या काय नाही, इतर जे बाबी असतात लोक न्यायालयामध्ये त्याच्यामध्ये तडजोडीची तरतूद आहे, पण जे वाहनावरची दंडाची आकारणी आहे याच्यामध्ये कुठे तडजोडीची तरतूद नाही आहे कायद्यामध्ये। त्याच्यामुळे ही फक्त आपल्याला संधी दिली जाते की आपण तिथे येऊन आपण आपला दंड भरावा, नाहीतर आपल्याला पुढच्या कायदेशीर कारवाईला समोर जावं लागते। साधारणतः आपण जितकं पोलिसिंग करत असताना काय लक्षात येतं की लोक काय नियम मोडतायत आणि त्यांना काय आव्हान असणार आहे, कशा पद्धतीने सांगा? नियम सगळेच हे मोठ्या प्रमाणामध्ये नियम मोडले जातात। दर महिन्याला जवळपास 25,000 कारवाई आपण करतो। याच्यामध्ये सायलेन्सर मॉडिफाय असतील त्याचं प्रमाण थोडं आपल्या शहरामध्ये आहे, ज्याच्यावरती आपण मागच्या वर्षभरामध्ये जवळपास 550 कारवाई केलेल्या आहेत। फॅन्सी नंबर प्लेट आहेत, विदाऊट हेल्मेट असेल, ट्रिपल सीट आहे, विदाऊट नंबर प्लेट आहे, असे याच्यावरती आपण मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई करतो। तर हे होते सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर सर, जे वाहतुकीचे नियम मोडतायत त्यांच्यावरती सोलापूर पोलीस आता कडक कारवाई करतायत। नागरिकांनी देखील वाहतुकीचे नियम पाळावा असं आवाहन देखील सोलापूर पोलिसांतर्फे केलं जात आहे। कॅमेरा पर्सन युक्तागदेसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल